नमस्कार, मी प्रेम मुंडाफळे. आपण बघत आहात जनता की मीडिया न्यूज चॅनल मध्ये आपला स्वागत आहे. आज बघूया एक नजर. अंकुश भाऊ, आमच्या मीडियातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. की तुम्हाला शिवसेना शिंदे गटाने तुम्हाला उमेदवार दिलेली आहे. खूप चांगली तुम्हाला जिम्मेदारी दिलेली आहे प्रभाग 16 मधून. आपली जिम्मेदारी आणि तुम्ही उमेदवारी कसं निभवणार तुम्ही प्रचारामध्ये? वस्तीतील जितकेही कामं थांबून आहे, काही गटर लाईनचे, नाल्याचे, याचे त्याचे, लोकांच्या घरात पाणी घुसलं आहे, त्याबद्दल ज्या ज्या गोष्टी, सर्व गोष्टींचे आपण लक्ष देऊन ते काम करून लोकांना सगळ्यांना सहकार्य करू. काय वाटते, रोजगारचा मोठ्या प्रमाणात प्रश्न येत आहे. या रोजगारच्या विषयी तुम्ही काय बोलणार युवा लोकांसाठी, युवा आणि युवतीसाठी? युवांना रोजगार मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू. जेही योजना येतात त्या योजनांना आपण समोर आणू, सर्वांना लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचू. आपल्या मार्फत सर्वांना आपण सहकार्य करू. त्याला आज पण बघत आहे प्रभाग तुमच्या बहादुरा क्षेत्रात प्रभाग 16 मध्ये फक्त रोड बनलेले आहे, पण लोकांना पाण्याची त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे. गटर लाईनच्या नसेल नाळांच्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे इथे. यावर तुमचे काय मत राहणार? जे सरकार, आता जे वार्ड मेंबर लोक होते त्यांनी जे केले कार्य, तितके फक्त कामं केले, बाकी जे सर्व तर तसेच ठेवले आहे. आता पण पहा तुम्ही, नाल्याचे जे दिसत आहे ते नाले जसे तसे झाकण वरतं, काही गड्ड्यामध्ये आहे, काही कसे आहे, पाणी लोकांच्या घरात घुसतात. या कारणामुळे आपण त्या गोष्टींना घेऊन सर्वांच्या मनाने या गोष्टी करू, सर्वांना लक्षात देऊ का ह्या गोष्टी ज्या केल्या आहे वार्ड मेंबर लोकांनी, त्या गोष्टीला आपण सर्वांच्या याच्यात आणू, लक्षात आणू. शेवटचा प्रश्न आहे महिलांच्या सुरक्षा. महिलांच्या मोदी सरकारमध्ये महिला सशक्तीकरणासाठी तरी महिलांवर अन्याय होत आहे, तर महिलांवर आपण सुरक्षा काय योजना तुम्ही राबवणार आहात? पहिली गोष्ट, जे आता लाडकी बहीण योजना जे सुरू आहे ते आमच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्या गोष्टीला जे त्यांच्याच या गोष्टी त्यांच्याच होत्या सर्व, त्यांच्यामुळे ज्या गोष्टी आता आल्या आहे. आपण सशक्तीकरणासाठी खूप सारे प्रयत्न करणार आहोत. आपण जे बचत गट आहे, हे आहे, बचत गटां माध्यमातून सशक्तीकरण करू, मेळावे घेऊ, आणखी जे जे महिलांसाठी करणं पडे आपण ते करू. तुम्ही निवडून आल्यावर तुम्ही कोणकोणते विकास कार्य करणार आहे? आधी तर आपण महिलांसाठी रोजगार, युवांसाठी रोजगार, ज्या नाल्यांचे प्रश्न आहे, नाल्यामध्ये जे लोकांच्या घरात पाणी घुसतात, अंगणवाडी इथे या एरियात कुठेच अंगणवाडी नाही, त्या अंगणवाडीचे आपण हे करू. त्यानंतर जेही वैद्यकीय, इथे कुठेच वैद्यकीय काहीच हे नाही आहे, त्या गोष्टींना आपण प्राधान्य देऊ. पाहिजे दवाखान्याला प्राधान्य देऊ. आपला परिचय द्या. तुम्ही जनता नागरिकांना काय आवाहन करणार? मी आव्हान हेच करतो की मी अंकुश मेश्राम धनुष्यबाण चिन्ह घेऊन आलेला, माझ्या धनुष्यबाण चिन्हाला मोठ्या संख्येने मत मारून मला विजयी करा. थँक्यू.